दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती. आपुली मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत. एक मिनिट हा. गुह्यपणाची मात न चले जेथे, यो जातो मरुदंश जोक्षितदले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या कठपठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः मला वाचते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. यामध्ये फक्त पहिली ओवी काल मला वाटतं झाली आहे. त्याच्या आधी आपण प्रस्तावना पाहिली. आदरणीय बेलसरेंची जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना बघत असताना कल्पना आली की साधारण आता आपल्याला त्यांना काय सांगायचं आहे, म्हणूनच आपण प्रस्तावना समजून घेतली. कारण समर्थांचे शब्द समजण्यासाठी आधी त्यांचा अर्थ समजायलासाठी साध्या पण गोष्टी आधी वाचल्या पाहिजे. आणि त्या समजल्यानंतर त्यांनी सांगितलं अद्वैत ब्रह्म निरोपिले. मी ज्याचं निरूपण केलं ते निरूपण आहे अद्वैत ब्रह्माचं. म्हणजे या ठिकाणी दोनही प्रकार आपण विचार करू शकतो की दास्यभक्तीतून द्वैत, दास्यभक्तीतून फक्त
बाकी जाणे ब्रह्म जाणे माया म्हटल्यानंतर माया संपलेली, मनातून माया संपलेली पाहिजे, तशी माया संपणार नाही, माया मनातून संपलेली, आणि मग तो ब्रह्माला जाणणारा म्हणजे दास्य भक्तीने तो भक्त, किंवा तो आणि मी एकच आहे असं सांगणारा अद्वैत सिद्धांताचा अंतिम टोक गाठणारा भक्त. आता त्याला भक्त पण नाही म्हणता येणार आहे, त्याला भगवंतच म्हणावं लागेल. ब्रह्म जीव मायेमध्ये 3 गोष्टी असताना त्याच्यातल्या जीव जर आपल्या लक्षात आला तर ब्रह्म आणि मायेला साक्षीभावाने बघता येणारा जो कोणी व्यक्ती असेल तो अर्थातच दैवी आहे. मग ह्या दैवी गुण संपन्न असलेल्याला त्यांच्याबद्दलचं निरूपण केलं म्हणजे अंतिम टोक त्यांनी गाठलेला. अंतिम टोक की ज्या ठिकाणी ते म्हणतात आहे की अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पनेरहित संचले, जे कल्पनेरहित, आणि त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारची कल्पना शिल्लक राहायला नको. आपण ज्या कल्पना करतो चांगल्या किंवा वाईट, सत्य संकल्प असो किंवा आपल्या मनाचा मिथ्या संकल्प असो, सो कोणताच संकल्प नाही. परमेश्वर प्राप्तीसाठी, शाश्वत समाधानासाठी बरं, फक्त बाकी सगळ्या गोष्टी चालू राहणार. पण शाश्वत समाधान हा जीव एकटा आला आणि एकटा जाणार आहे. ह्याच्यासोबत काय जाणार आहे तर फक्त आपले स्वतःचे विचार, आणि या विचारांनी बनलेली ही जी माया आहे त्या मायेच्या विरुद्ध म्हणजेच कल्पना न करता या पद्धतीतून जर आपण बाहेर पडू शकलो तरच फक्त या मायेवरती आपलं थोडंसं लक्ष कमी झालं असं म्हणता येईल. अन्यथा यामध्ये आपण दिवसरात्र गुंतलेलो असतो या कल्पनांमध्ये. ते मला मुक्त व्हायचं आहे, मला मोक्ष मिळवायचा आहे, किंवा मला मदत करायची आहे, मी मदत केली आहे, असे सत्वगुणांनी भरलेली कल्पना सुद्धा नको आहे म्हणतात. कल्पना हा बुद्धीचा आणि मनाचा विषय आहे. कल्पना हा बुद्धी आणि मनाचा विषय आहे. हृदयाचे वेगळे स्पंदन आहे. हृदय ऊर्जेचा भाग आहे आणि कल्पना या पदार्थाचा भाग आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर हा पदार्थाचा संकल्प आहे आणि विचार ऊर्जेचा चालला आहे. मग ऊर्जा कधी संपत नाही. जग सगळं संपलं तरी ऊर्जा संपत नाही. त्या ऊर्जेतून पुन्हा जगाची निर्मिती होते. तर इतक्या मोठ्या ब्रह्मांडाच्या बाबतीत जर ते लागू आहे तर आपल्याजवळ ते ऊर्जा रूपानेच ते अंश असल्यामुळे तो अंश जशाच्या तसाच आहे, आणि बाकीच्या ज्या मर्यादित गोष्टी आहेत त्या मर्यादित गोष्टींचा विचार जर त्या ऊर्जेच्या द्वारे केला गेला नाही तर ऊर्जा ऊर्जेमध्ये जाते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती सरळ सरळ पाय ठेवणे, मायेकडे बघत आणि मग त्या मायाधीशाकडे बघणे, मग याला द्वैत म्हणजे कल्पना रहित संचले. सोपी गोष्ट नाही आहे, अतिशय कठीण गोष्ट आहे. जे दिसतं ते मानायचं नाही. पण आता आपला विश्वास आहे, सद्गुरूंवरती विश्वास आहे. आता या ठिकाणी एक साधं म्हणण्यापेक्षा वेदांतातलं सगळ्यात कठीण उदाहरण आहे, पण ते आपल्यासाठी अतिशय लागू पडतं. चपकल म्हणजे ती गोष्टच आहे सरळ सरळ. याच्यामध्ये 3 भाग निघतात पुन्हा. म्हणजे ही गोष्ट आणखी लवकर समजेल की एका बागेमध्ये मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर 2 प्रमुख फांद्या आहेत. बाकीच्या फांद्यांचा विचार ते करत नाही. जसं आता मोठं ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती असा जर विचार केला तर 2 फांद्यांवरती 2 फांद्या आहेत. एक हिरवीगार आहे, एक पानाफुलांनी भरलेली, फळांनी भरलेली आहे, आणि दुसरी कोरडी पडली आहे. त्याला काहीतरी खाच लागली आहे आणि ती झाडापासून विलग झाली आहे, आणि झाडापासून विलग झाल्यामुळे काय झालंय की ती कोरडी पडली आहे. आणि हिरव्यागार फांदीवरती एक कोकिळ बसलाय. हिरव्यागार फांदीवरती कोकिळ बसलाय आणि असा मधुर असे स्वर त्याचे कुहू, म्हणजे त्याच्या जीवनाचा आनंद घेणं सुरू आहे, कारण तो हिरव्या कंच फांदीवर बसलाय. असा गोड स्वर आहे. दुसरीकडे सुतार पक्षी आहे. आता सुतार पक्षाचं काम तो ओल्या यायला करत नाही. सुतार पक्षी जो बसला दिवसभर कोरड्या फांदीवर बसलाय आणि चोचीने घाव घालतो कोरड्या याच्यावर, की कारण की त्याला ती घर करण्याची पद्धत आपण बघतो. सुतारही पक्षी बघतो आणि कोकिळही बघतो, आणि त्याची तीक्ष्ण चोच सतत त्या लाकडामध्ये भोग पाडण्याचा प्रयत्न करते. आता दोघांमध्ये यावरून वाद होतो. आता हे की नाही इसापनीती म्हणा की या सगळ्या गोष्टी ना आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्याचसाठी आहेत, कारण त्यांचं चालू असतं. वृश्चिकाचं डंख मारणं चालू असतं, आणि सगळ्यांची कामं, बैलांचं काम चालू असतं, मेंढ्यांचं काम चालू असतं. पण आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी मिळावी म्हणून हा कोकिळ पक्षी जो आहे तो कोकिळ पक्षी छान बहरलेल्या फांदीवर बसलाय. हा तर वेदांताचा सिद्धांतही आहे पुढे जाऊन. आणि मग जेव्हा दोघांमध्ये वाद होतो की सुतार पक्षी काय म्हणाला, त्याचे विचार कसे असतात, जसे आपण असतो
तसे आपले विचार असतात. सुतार पक्षी काय म्हणतो, हे सगळं व्यर्थ आहे म्हणतो. हे सगळं व्यर्थ आहे, कारण या लाकडाला किती कुरतडा म्हणतो तरी याला काही अंत लागत नाही. माझी चोच इतकी तीक्ष्ण आहे, माझ्या चोचेमध्ये जे काही माझं बळ आहे ते सगळं बळ मी याच्यावरती ओततो, पण तरी सुद्धा मला याचा दुसरा पार लागत नाही. माझं टोचणं 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 सुरूच आहे. आणि टोचून माझी ती चोच एवढी दिली असून त्याचा उपयोग करून सुद्धा माझ्या हातात काही लागत नाही म्हणतो सुतार पक्षी. शिवाय यामध्ये काही गोडी आणि रस सुद्धा नाही आहे. म्हणजे माझ्याकडे कोणी बघतही नाही आणि न बघत असल्यामुळे मलाही त्याच्यात रस नाही आणि कोणालाही माझ्यामध्ये रस नाही. मी आपलं टोचत 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 राहतो. काडी अतिशय म्हणजे कोरडी झालेली आहे. मग सर्व कोरडा आणि निरस आहे म्हणतो तो. म्हणून सत्य हेच आहे की संसार मिथ्या आहे. तो म्हणतो, हे सत्य सांगतो आता की संसार हा मिथ्या आहे, कारण की किती टोचा त्याला. आता हाही एक विचार आहे की कितीही त्याला टोचलं आणि मी किती कष्ट करतोय त्याच्यासाठी तरी मला काही मिळत नाही. मग तो सरळ सरळ एक नियम सांगतो की संसार मिथ्या आहे, कारण की काडी कोरडी आहे, त्याच्यावरती टोच मारून मारून त्याची चोच पण दुखते आहे आणि तो म्हणतो यातून मला असं काही मिळत नाही. त्याच्यामुळे सगळं नकारात्मक आहे, सगळं शुष्क आहे, मला त्याच्यात काही रस नाही. त्यामुळे हा जो संसार आहे किंवा ज्यासाठी माझं जीवन आहे ते व्यर्थ आहे. आणि कोकणी मात्र अर्थातच त्याच्याशी सहमत होत नाही. नेहमी दोघांचं द्वंद्व दाखवतात तेव्हाच कुठे अद्वैताकडे जाता येईल. तर कोकणी म्हणतो, तू हिरव्या फांदीकडे बघितलं का, आणि जर इकडे घेऊन बघ किती सुंदर पानं आणि फुलं आहेत. इतकी सुंदर पानं फुलं आहेत, या रसाळ फळांचा आस्वाद न घेता तू या वृक्षाची अवहेलना करतो. इतका सुंदर वृक्ष आहे, तू इकडे येऊन बस ना, हिरव्या फांदीकडे बघ, त्याला लागलेली फळं पहा, फुलं पहा. आणि आज तू त्या फांदीला जी कोरडी दिसते ना, ती कधी काही अशीच हिरवीगार होती. तू त्याच्याकडे लक्ष दे, तिचा दुसरा भाग तितकंच सजीव आहे, आणखी चांगला सुद्धा आहे. एक गोष्ट पहा, ज्या फांदीला तू कुरतडतोय ना, त्याच वृक्षाची फळे पूर्वी खाली पडली, त्याच वृक्षाची फळं खाली पडली आणि त्या फळातील बियांपासून आज कितीतरी नवे वृक्ष निर्माण झाले. त्यांनी किती सखोल विचार केला. एक तर मुळात फांदी हिरवी आहे, त्यानंतर अतिशय सुंदर फळं आहेत, पानं आहेत त्या फांदीला. बरं, नुसतं दिसतंय तेवढं नाही म्हणतो, ह्या फांदीला जी लागलेली फळं आहेत ती जमिनीवर पडली. कितीतरी फळं आपण बघितली जमिनीवर पडलेली, आणि त्या फळांमधून असंख्य वृक्ष निर्माण झाले. आणि त्याही वृक्षांकडे तू बघ, या हिरव्याखार फांदीकडे तर बघच, त्या फळांपासून निर्माण झालेले अशाच प्रकारचे किती वृक्ष आहेत समोर, त्याच्याकडे बघ. म्हणून मला काय वाटतं की तुला जे वाटतं ना संसार मिथ्या आहे, तसा नाही आहे. संसार अतिशय सत्य आहे. आणि हे झाड जसं सत्य आहे, जशी फळं सत्य आहे, त्या फळांपासून निर्माण झाणारे वृक्ष जसे सत्य आहे तसंच. आणि म्हणून मला आनंद आहे आणि त्या आनंदाने मी कुहू कुहू करतो. म्हणजे या वृक्षाप्रमाणे सजीव आणि सत्य असा संसार आहे. याला तो जसं आपण हत्तीच्या वृत्तांताकडे बघितलं की हत्तीचं शेपूट वेगळं दिसतं, डोळा वेगळा दिसतो, कान दिसतो, पण पूर्ण ही हत्ती काही दिसत नाही. तर हा जो पक्षी म्हणतो, कोकिळ म्हणतो, अतिशय सुंदर संसार आहे. बघ बरं, नुसतं एवढंच नाही, पुढचंही जाऊन सांगतो. कधी कधी आपण असं तत्वज्ञान मांडतो की नाही, की मला एवढं दिसतं, एवढंच नाही की मला पुढचं सुद्धा दिसतं आणि त्या पुढच्या दिसण्यातून म्हणून मला सत्य वाटतं. तेही सत्य नाही. आपण जे तत्वज्ञान मांडून सांगतो त्यांनी काय चुकीचं सांगितलं की बियांपासून फळं निर्माण झाले, कितीतरी वृक्ष तू बघतो, नुसती ही फांदी नाही. मग तरीही तो सत्य म्हणतोय असं म्हटलं. इतक्यात त्या दोघांच्या संभाषण चालू असताना त्यांना तर काही उत्तर मिळत नाही एकमेकांना. ते कोणीही बदलत नाहीत. हा म्हणतो नकारात्मक, तो म्हणतो सकारात्मक, आपल्या सहज आनंदी आणि एकदम अचानकपणे एक भुंगा येतो तिथून. आता तिसरा प्रकार पाहिजे की नाही, तो भुंगा येतो. आणि भुंगा काय म्हणतो, काही वाद नका घालू, कारण त्याला थोडंसं डोळसपण आहे असं वाटतं. तो म्हणतो काहीही वाद घालू नका, संसार हा परिवर्तनशील आहे. ना ही फांदी राहणार, ना ती फांदी राहणार, ना तो वृक्ष राहणार, ना त्या बिया राहणार. पुढे जाऊ सतत बदल होत राहणार आहे संसारामध्ये, बदल. आणि म्हणून जो त्याच्या आसक्तीपडे, म्हणजे ना हिरवी फांदी ना कोरडी फांदी, जो बघेल त्याची खरी व्यवहारातली वाटचाल सुरू आहे असं मी म्हणे. शांत राहा म्हणे, तू आनंदही घेऊ नको, तू दुःखी होऊ नको, तू शांत राहा म्हणे. यानुसार जो स्वतःला बदलवतो की नाही तो खरा आहे. म्हणजे तो कोण खरा आहे, तो जो असा विचार करतो तो खरा आहे. म्हणजे ना धड हिरवी फांदी खरी, ना धड कोरडी फांदी खरी. तू जो बघतोय ना त्याच्याकडे, त्या दृष्टीने जो बघतोय ना तो खरा आहे, असं भुंगा त्याला सांगतो. माझ्याकडे पहा, मी फुलामधला मध गोळा करतो, अवश्य पितो, पण माझे निवासस्थान मात्र झाडाच्या कोरड्या ढोलीत असतं. मी आपलं बाहेरून कुठून तरी फळांचं खातो आणि ढोलीमध्ये येऊन बसतो. माझे अनेक साक्षीदार
मधामुळे खाता खाता त्या फुलांमध्ये अडकून पडले. मी स्वतः पाहिलं. म्हणजे हा भुंगा जरा तत्वज्ञानी दिसतो. मी स्वतः पाहिलं. माझे भाऊ बहीण सगळे मध आणायला जातात. संध्याकाळ झाली आणि फुलं बंद झाली, फुलं कोमेजली की त्यामध्ये अडकून पडतात. त्याच फुलामध्ये अडकून आणि नंतर त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी तडफड करत राहतात. म्हणजे तुमचा हा दुसरा प्रकार आहे. नुसता विचार सकारात्मक नकारात्मक आहे. आम्ही तर प्रत्यक्ष जीवन जगतो. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर जातो, मध गोळा करतो. काही लोक आमच्यातले 80% त्या मधामध्ये मध खाता खाता मरून जातात. मी बाकी आपल्या ढोलीमध्ये बसतो. याचं कारण काय? ना मी सकारात्मक ना मी नकारात्मक. मी फक्त फळाकडे त्या थोड्या फळ लक्ष देतो, मधाकडे, आणि मी आपला कोरड्या याच्यामध्ये येऊन बसतो. असं म्हटल्यावरती म्हणून संसारात राहा, पण आवश्यकतेनुसार विषयांचा उपभोग घ्या. आवश्यकतेनुसार घ्या. मध खातो ना मी पण खातो, पण मी अडकत नाही ना. संध्याकाळ झाली, फूल बंद झालं, मी उडून जातो. मग अनासक्त भावनेने जर तुम्ही खाल्लं, मग बंधनात अडकणार नाही. मग बद्धमुक्तमध्ये उदाहरण द्यायचं असेल तर असं सांगतोय तो, सत्य काय आहे याचा योग्य निर्णय तुम्हाला तेव्हाच करता येईल. मग आता सुतार पक्षी म्हणजे अद्वैत वेदांताची दृष्टी आहे. सुतार पक्षी जो आहे, आता आपलं तत्वज्ञान काय सांगतं, या दोन पक्षांच्या वरून सरळ सरळ उदाहरणांवरून स्पष्ट झालं. तर सुतार पक्षी जे उदाहरण आहे ते अद्वैताचं आहे. मग अद्वैताचं काय? नीरस आणि मिथ्या आणि कोरडी फांदी. नीरस आहे जग, मिथ्या आणि कोरडी फांदी, असा अद्वैताचा सिद्धांत आहे. संसार मिथ्या आहे, वेदांत परम सत्य आहे, आणि नामरूपात्मक जग आहे अनित्य, परिवर्तनशील आणि माईक आहे, असं सुतार पक्षी सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा, नासतो विद्यते भावो नाभावे विद्यते सतः. असत्याला चिरस्थायी अस्तित्व नसतं, सत्याचा कधीही अभाव होत नाही. मग आता हे ह्यांनी सांगितलं, कोणी? सुतार पक्षाने. आता कोळकी जो बोलतोय, वृक्ष बदलतो, तो म्हणतो पण त्याचं मूळ स्वरूप टिकून राहतं. वृक्ष बदलला, हाही बदलला, त्या फळांपासून दुसरा वृक्ष आला आणि त्याला सुद्धा अशाच फांद्या लागल्या, असेच पक्षी त्याच्यावर बसले. ही दृष्टी त्याला आहे. म्हणून तो याला समजावून सांगतो की बाबा रे, ती खोटी बांधी एवढी नको धरू हे सगळं. मग ह्याला विशिष्टाद्वैत आणि भक्तीची दृष्टी म्हणतात. हा तो भक्तीने बघतो त्याच्याकडे. जग ईश्वरापासून वेगळं नाही, ही त्याचीच विभूती आहे. हा कोकिळाचा सिद्धांत आहे. मया तथामिदं सर्व जगदव्यक्त मूर्तीना, गीतेमध्ये म्हटलंय, हे संपूर्ण विश्व माझ्यामध्ये सामावलेलं बदलत राहतं. बदलत जरी राहिलं तरी ती फांदी ही कोरडी नाही आणि ती हिरवी नाही. अनेक वृक्ष आहेत. बाबा रे, त्याच्याकडे तू जरा निरासक्त वृत्तीने बघ. या जगातील सर्व काही ईश्वराने व्यापलेलं आहे. म्हणून या जगाचा तिरस्कार नव्हे, तर त्यात ईश्वर दर्शन करणे ही भक्तीची दृष्टी आहे. मग या सगळ्या जगामध्ये असं तिरस्कार नको करू. सुतार पक्षाला सांगतोय तिरस्कार करू नको, पण त्यात भुंगा सांगतो अलिप्तही राहा जरा, त्याच्यामध्ये गुंतूनही राहू नको आणि चुकीचंही म्हणू नको. उलट थोडंफार पाहिजे तसं थोडाफार, मी जसा मध खातो तसा खा आणि ढोलीत येऊन बसून राहा. ढोलीमध्ये आल्यानंतर मला कळतं की माझे सगळे मित्र मंडळ त्याच्यामध्ये अडकलं. हे मला का कळलं? कारण मी थोडासा आसक्त आहे. मग भुंगा हा भगवद्गीतेचा अनासक्त कर्मयोग आहे. भुंगा म्हणजे तिन्ही गोष्टींमधून आपल्याला समजतं की आसक्तीला सोडून कर्म केलं ब्रह्मार्पण जो करीत असे, आसक्तीला सोडून कर्मे ब्रह्मार्पण जो करीत असे, पापातून तो अलिप्त राही कमलपत्र ते जळी जसे. आणि जसं कमळपत्र जळामध्ये असतं, त्यावरती कोणताही पाण्याचा थेंब कधी त्याच्यावर टिकत नाही. पाण्यामध्ये राहतं पण पाण्याचा थेंब टिकत नाही. तसं म्हणे आपण असं त्याच्याकडे जरा तिसऱ्या दृष्टीने बघितलं, हे पक्षी बोलतात आहे. आणि या पक्षी मग बद्ध कोण आणि मुक्त कोण? भुंग्यांनी ज्यांची उदाहरणं सांगितली ते बद्ध, आणि भुंगा जे वागतोय ते मुक्त. आणि ह्या ज्या दोन दृष्टी आहेत, सुतार पक्षी आणि कोकिळ पक्षी, या दृष्टी आहेत. कोणी नकारात्मक असतात, कोणी किती जबरदस्त उदाहरण दिलंय बघा. म्हणजे माझ्या समोर आलं अचानक. हे अशा उदाहरणावरून कोकिळ पक्षी सुद्धा आपण असतो, सुतार पक्षी सुद्धा आपण असतो. सगळीकडे नकारात्मक, कधी दुःख आलं की नकारात्मक, चांगलं आलं की सकारात्मक. मग भुंगासारखं, भुंग्यामध्ये सुद्धा प्रकार, की भुंगा जो अनासक्त वृत्तीने मध खाऊन ढोलीत बसतो तो भुंगा वेगळा, आणि जो मध खाता खाता त्या फुलामध्ये अडकतो तो भुंगा वेगळा. म्हणजे चारही वृत्ती. कोकिळाची वृत्ती म्हणजे त्यांनी सांगितलंय कोकिळाची विशिष्टाद्वैत वृत्ती, आणि सुतार पक्षाची वृत्ती सांगितलं आहे अद्वैत वेदांताची दृष्टी. खरं म्हणजे अद्वैत वेदांत कोरडा झाला,
कोरडा विचार झाला अद्वैताचा की हे सगळं जग मिथ्या, पण त्याला दिसलं तरी कमीत कमी, ह्याला तर दिसलंच नाही. हा परिवर्तनशील समाज बघितला तरी सुद्धा त्याला दिसलं नाही, कोकिळ पक्षाला दिसलं नाही. तो आनंद घेतोय पण त्याला दिसलं नाही अजूनपर्यंत, त्याला ती दृष्टी प्राप्त झाली नाही, ती सुताराला आहे. आणि त्याच्याही पेक्षा अधिक सुंदर वृत्ती आपल्या भुंग्याला आहे. तर अशा प्रकाराने जेव्हा आणि मुंडकोपनिषदामध्ये तर याच्यावरती अतिशय सुंदर आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिष्ठ जावे तयोरन्य पिप्पलम स्वादुत्यंश अभिचाकशिती. म्हणजे याचा अर्थ असा, एका वृक्षावर 2 पक्षी बसले आहेत, त्यापैकी एक पक्षी त्या वृक्षाची 2 फळे खातोय. एक पक्षी त्या वृक्षाची 2 फळे खातोय तर दुसरा काही खात नाही. हे तर मुंडकोपनिषदातलं उदाहरण आहे. एक पक्षी खातोय आणि दुसरा खात नाही. हा आपल्यासाठी सरळ सरळ नियम आहे. तो म्हणतो जो खातोय समजून तो बद्ध आहे, आणि जो त्याच्याकडे बघतोय तो मुक्त आहे. खाओ न खाओ, पण तो त्याच्याकडे बघतोय ना, तो मुक्त आहे. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुद्यमानः जुष्टम यदा पश्यन्यन्य मीशमस्य महिमानमिति वीत शोकः. म्हणजे फळे खाणारा जीव सुखदुःखांच्या अनुभवात अडकून शोक करतो, आणि पण जेव्हा त्याला दुसऱ्या तेजस्वी साक्षीरूप ईश्वराचं दर्शन होतं तेव्हा त्याचा शोक नाहीसा होतो. आता या सगळ्या गोष्टीतून खाल्लं फळ आणि सुखदुःखाच्या परे जाऊन जर त्यांनी विचार केला की ह्याच्यात आसक्ती न ठेवता आपण जर अशा पद्धतीने वागायचा प्रयत्न केला, म्हणजे 2 दृष्टी मिळाल्यानंतर तिसरी दृष्टी, आधी नकारात्मक, मग सकारात्मक, आणि मग नंतर थोडीशी समान पातळीवर आलेली दृष्टी जर मिळाली तर बाकी समाजाकडे बघणं, समाजामध्ये म्हणजे मायेकडे बघता येण्याची दृष्टी आपल्याला मिळू शकते. आणि ही दृष्टी समर्थ आपल्या सद्गुरू आपल्याला देतात. मग अशा प्रकारचं अद्वैताचं ब्रह्माचं जे निरूपण सांगितलं, म्हणजे अद्वैत म्हणजे मी आणि तो एकच आहे, हे फक्त बाकीचं असं कल्पनेच्या व्यतिरिक्त काहीतरी जग आहे, याच्यावरती माझा विश्वास बसला. आणि विश्वास बसल्यानंतर माणूस काही पण करतो. विश्वास एकदा बसला की मग आपण बाकीच्या काहीही गोष्टी त्याला सोडायला तयार असतो. आपला मुलगा परदेशामध्ये जाऊन जो अतिशय उत्तम स्थिर होणार आहे आणि त्याला छान सेटल्ड लाईफ मिळणार आहे, असा जर विश्वास आईला वाटला तर आई पटकन हो म्हणते. गो अँड किस द वर्ल्ड, तू जा आणि जगाला गवसणी घाल म्हणते. कारण माझा काही विचार करू नको, कारण मला पटलंय तुला जे काही तिथे मिळणार आहे ते इथे मिळणार नाही असं जर तुला वाटतंय, आणि त्यापासून जर तुला सुख मिळणार आहे जर मला पटलंय, तर आईची माया कुठे जाते? आईची माया असते की नाही मनात, की त्यांनी जाऊ नये, मुलांनी जाऊ नये, पुढे तो घेऊन जाईल तिला आपल्याजवळ ठेवले नंतरची गोष्ट आहे. पण 2-4 वर्ष तरी आईला एकटं, आणि आई तशी मुलाला 5 मिनिटं न सोडणारी आई, जर तिला विश्वास बसला की हा मुलगा तिथे जाऊन काहीतरी करणार आहे व्यवस्थित आणि त्याचं आयुष्य बदलणार आहे, तर लागलीच ती हो म्हणते. ती म्हणते हो, गो अँड किस द वर्ल्ड. ही त्याचं एक मोठा धडा होता आम्हाला, जा तू, माझी चिंता करू नको. मग तिचं प्रेम नाही का त्याच्यावर? प्रेम आहे, पण दृष्टी बदलली, विश्वास बसल्याबरोबर ती मोकळी होते. आणि तसं जर सोडून गेला म्हटलं, रागावलं, तर त्याच्यामध्येच अडकून राहते. विश्वास जर बसला, मग ते म्हणतात आहे की कल्पनेत हिस संचल, एकदा का त्या मोठ्या गोष्टीवरती विश्वास बसला, ही जी मोठी संकल्पना आम्हाला पटली की ईश्वराचं सगळं आहे, विष्णू अनंत रूपाने नटलेले आहे, असं जर आपल्याला पटलं तर बाकी आपली विश्वास बसल्यानंतर कल्पना राहत नाही. आणि कल्पना ज्या राहतात त्या फक्त त्याच्याच संदर्भात, फक्त तो आणि त्याच्याच कल्पना राहतात. बाकी सगळ्या कल्पना कर्तव्य म्हणून केल्या जातात, की ह्या कर्तव्य करायचं म्हणून करते, पण माझी आसक्ती त्यामध्ये नाही. हे 2 पक्षांचे उदाहरणं देऊन आणि भुंग्याचं 3रं उदाहरण देऊन, भुंग्यामध्ये सुद्धा 2 प्रकार सांगून, आणि त्यांनी आपल्या समोर हा दृष्टांत आला. आता क्षणयेक तदाकार केले. मग त्यामुळे ह्या क्षणाला जर मला ते पटलं, हे पटणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती चर्चा करतोय की एकदा का ते पटलं की मग बाकी तदाकार दृष्टी होणं सोपं नाही. तदाकार दृष्टी होणं म्हणजे नुसतं तू माझा आहे म्हणणं नाही, तू जसं म्हणशील तसं ही शरणागती आहे. शरणागती सोपी नाही, अजिबात सोपी नाही. आपली बुद्धी फार मध्ये येते. त्यांनी म्हटलं तसं जर घडतंय तर माझा विषयच येतो कुठे, असा विचार करून जो त्याच्याशी तदाकार होतो. तदाकार होणे म्हणजे आत्मस्वरूपामध्ये लीन होणे त्याच्या, मग त्याच्या स्वरूपासारखं स्वरूप आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मज या निरूपण, याचं निरूपण मला आता सांगा.
आता तुम्ही हे सांगितलं, अद्वैत ब्रह्म निरूपिले, जे ब्रह्मने कल्पनेरहित संचले, क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे. ह्या निरूपणाने सांगणारे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सांगतायत. ब्रह्मनिष्ठ आपल्याजवळ ग्रंथ आहे, वातावरण आहे, काय सगळे तिथी नक्षत्र वार सगळे अनुकूल होतात. जर आपली वृत्ती तदाकार केली तर सगळे आपल्याला मदत करायला तयार आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी मला आता या निरूपणाचा अर्थ मला समजतोय किंवा सांगा. आता तो ब्रह्म जिज्ञासा, आता मला निर्माण झाली इच्छा की ते काय आहे. आतापर्यंत हे काय आहे हे समजून घेण्यात वेळ गेला, आता ते काय आहे हे मला सांगा. आणि क्षण एक तदाकार, एका क्षणामध्ये तदाकार मला होता आलं. देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण जरी उभा राहिला आणि त्याची दृष्टी तर पडतच असते, आपली दृष्टी त्याच्यावरती स्थिर झाली की मग त्या निरूपणात काय मिळतं हे मला सांगा किंवा मी आता सांगतो. म्हणजे आता अनुभवाकडे आलेच समज. आतापर्यंत माहिती, ज्ञान आणि या सगळ्या गोष्टी, कोणत्याही प्रकारची उपासना नाही, कोणत्याही प्रकारचं साधन सांगितलेलं नाही. आधी मनाला तर स्थिर करा, मग जे कराल ते साधन होणार आहे. कर चरण कृतम वा कायजम कर्मजं वा देह देव पाठ हृदय संपुष्ट मध्ये गुरुमूर्ती बैसविली. मध्ये जर गुरुमूर्ती बसली तर देह देव पाठ, देह हे देवाचं पाठ राहण्याचं ठिकाण आहे देह. मग ही जर दृष्टी झाली तर या निरूपणात काय मिळणार. म्हणून समर्थ म्हणतात साधनापेक्षा तुम्ही स्वतः आधी ते समजून तर घ्या, तो कोण आहे, तो कोण आहे, ते कोण आहे, काय आहे, माया काय, ब्रह्म काय. ह्या शब्दांपेक्षा तुमची तळमळ कुठे शांत होणार आहे त्याकडे बघा. मग क्षण एक तदाकार केले, मजया निरूपणे परिम्या तदाकार व्हावे. पण मी तदाकार व्हावं, ब्रह्मची होऊ न असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा श्रीराम. आता माझी इच्छा आहे. आता शिष्य आणि गुरु, अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ठिकाणी श्रोता ऐकण्यास उत्सुक आहे आणि वक्ता सांगण्यास तयार आहे, म्हणजे ब्रह्मनिष्ठ वक्ता आहे, परिम्या तदाकार व्हावे असं मला आता तदाकार व्हायचंय. मला वाटतंय तदाकार व्हावं. आता मला वाटतं, म्हणजे काय 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 कल्पना आपण करू शकतो. आता म्हणजे काय झालं विशेष. आता मला पटलं. काय पटलं, हे माया आहे. आता काय पटलं, ते ब्रह्म आहे. असं काहीतरी वेगळं आहे हे मला पटल्यावर मग आताला अर्थ आला. आता म्हणजे आतापर्यंत काहीच नव्हतं तसं. आता मी परिम्या तदाकार व्हावे, आता मी तदाकार व्हावं. कारण आता माझं थोडंसं मन तयार झालंय, कल्पना कमी झालेल्या आहे. आणि कल्पना कमी झाल्यानंतर मी माझ्या मनाची स्थिती ज्याच्यावर तुम्ही बसू शकता आता अशी केली. माझ्या हृदयामध्ये तुम्ही आसनस्थ होऊ शकता अशी स्थिती. देह देव पाठ हृदय संपुष्ट मध्ये गुरुमूर्ती बैसविली. प्रेमाचं हे पाणी प्रक्षाळिले तुझं आत्मस्वरूपे सद्गुरुराज. भाव केला गंध भक्तीच्या अक्षता, वाहिला अच्युता श्री गुरुस. मन केला मोगरा चित्त केली शेवंती, सत्वाच्या तुळशी अर्पियल्या. जळूनी क्रोध धूप उजळूनी ज्ञानदीप, ओवाळू स्वरूप अविनाश. त्रिगुणात्मक वाण केले समर्पण, इच्छेसी भोजन अर्पियले. तुका म्हणे सेवा देवा भावे का, पंच प्राण सखा गुरुराव. जय जय रघुवीर समर्थ. ही रोजची प्रार्थना आहे आपली. या सगळ्या देह पाठ झाल्यानंतर या देहामध्ये जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टी तदाकार रूपाने माझी इच्छा आहे. आता माझी इच्छा आहे परिम्या तदाकार व्हावे. आता कोणाची आहे, वक्त्याची नाही. या ठिकाणी हा श्रोता आहे. वक्ता तर सांगायलाच बसलाय ना, वक्ता तर ब्रह्मनिष्ठच आहे हा सांगणारे समर्थ. पण आता हा म्हणतोय मला आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा परंतु आहे, तदाकार व्हावं वाटतंय. आतापर्यंत लक्षच गेलं नाही किंवा होऊ शकत नाही, किंवा अडचणी प्रचंड आहे. सुख म्हणा दुःख म्हणा अडचणी प्रचंड आहेत. आता तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊनी असावे. आता असं वाटतं फक्त ब्रह्म होऊन असावं, दुसरं काही नको. ब्रह्माचा अर्थ कळला, ब्रह्म किती गोड आहे कळलं, ब्रह्म किती माझं आहे कळलं, त्यामध्ये माझा आनंद आहे कळलं. आतापर्यंत आपण चुकलो हे कळलं, इकडे तिकडे वृत्ती केली आपलं दुःख मिळालं हे कळलं.
आता ब्रह्मची होऊन असावे. आता मला असं वाटतंय की ब्रह्मची होऊन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम, असा हा जो ब्रह्मानंद तुमचा आहे ते ब्रह्म व्हावं वाटतंय. आणि तुम्हीच गॅरंटी घेतली आहे. कशाची? तुम्ही गॅरंटी घेतली आहे की होऊ शकतो. होऊ शकतो नाही, तो आहे. फक्त बाकीच्या नकारात्मक गोष्टी काढून टाक. नकारात्मक गोष्टी काढल्यानंतर तू मूळ स्वरूपामध्ये ये आणि मूळ स्वरूपामध्ये आल्यानंतर तुला ब्रह्म कळेल हे तुम्हीच पटवलंय. म्हणून असं वाटतंय की आता मूळ स्वरूपात यावं. मग मनामध्ये विचार आला नकारात्मक की ताबडतोब काढून टाकायचा. हे होऊ शकत नाही असं वाटलं म्हणजे जे जे काढून टाकलं की मूळ स्वरूपामध्ये जे उरतं ते होण्याची शक्यता तुम्हीच मला दाखवली. म्हणून मला असं वाटतंय ब्रह्मची होऊन जावं. आता असं वाटतं ब्रह्मची होऊन जावे. इतकी मोठी संधी आणि पुन्हा संसार असं न यावे. आता असं वाटतंय खूप कंटाळलाय जीव. कंटाळला म्हणू सुतार पक्षासारखा, कंटाळला म्हणू किंवा कोकळी पक्षाचा आनंद घेतला म्हणू, दोन्ही पद्धतीने नकोय. सुतारासारखंही नकोय आणि कोकिळेसारखंही नकोय. भुंग्याची दृष्टी आता प्राप्त झाली तर असं वाटतं दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसार असं न यावे. कोणत्याही योनीमध्ये मला यायची इच्छा नाही. म्हणजे पुनरपी जननमच्या या कष्टातून कितीही नाही म्हटलं सुख आहे सुख आहे तर त्याच्यामागे दुःख आहे, वियोग आहे, सगळ्या या गोष्टी लागूनच आहे. कधीही अगदी निश्चिंत असं माझं मन नाही. त्या सगळ्या गोष्टींपेक्षा निश्चित आनंदाच्या गोष्टी करण्यासाठी, ब्रह्मची होऊन जाण्यासाठी, पुन्हा संसाराला न येण्यासाठी चंचळपणाने जे काही गोष्टी घडल्या त्या आता मला नको आहे. चंचळपणे सर्वथा ज्या गोष्टी सतत घडत गेल्या, चंचळपणामुळे ज्या गोष्टी सतत घडत गेल्या त्या आता नको आहेत. आता मला ब्रह्मची होऊन जावे असं वाटतं. अर्थात ही श्रोत्याची कल्पना आहे आता. आणि श्रोता असा उत्सुक असल्यावर वक्त्याला किती आनंद झाला असेल. गुरु शिष्यांच्या संवादामध्ये जर शिष्य असा बोलत असेल तर गुरुची अवस्था काय असेल आता. का किती देऊ आणि किती नाही. आता माझ्या जो काही शिल्लक राहणार नाही. जर श्रोता तयार आहे तर वक्त्याला काय. म्हणजे शिष्य तयार झाल्यावर गुरुच्या आनंदानं पारावर नाही की अरे सापडला, एक दुर्मिळ रत्न मला सापडला. तो काय म्हणतोय की परिमेय तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊनी असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा. आतापर्यंत चंचळपणाने, अज्ञानाने आणि न कळल्याने आणि या सगळ्या प्रकारांनी, मायेच्या प्रभावाने, तुमच्याच आणि आता तर मला हे पण कळलं की चूक सुद्धा माझी नाही, तुमचीच ती माया आहे. तुमच्या मायेच्या प्रभावाखाली जितका मी आतापर्यंत या सगळ्या गोष्टी केल्या, आता मला तदाकार व्हायचंय आणि स्वतः ब्रह्मची होऊन असावे. असं एकतर श्रोताही म्हणू शकतो आणि वक्ताही म्हणू शकतो. कदाचित ही सूचना असेल, कदाचित ही आर्त ओढ असेल. दोन्ही गोष्टींमध्ये कल्पनारहित जे सुख. आता जे म्हणतात जे कल्पनारहित सुख आपण कल्पना करू शकतो. कल्पनारहित सुख मला काहीतरी खायला मिळेल, त्याच्या ज्या सुखामध्ये मी रमलेली, मला काही न मिळता आनंद मिळेल ह्याची कशी कल्पना करू मी. सोन्याच्या बांगड्या घातल्याने मला आनंद मिळतो ही जी कल्पना आहे ती न घालता कसं मिळेल मला. ही कल्पनाच कशी चुकीची वाटते मला की ज्याच्यामध्ये मी आनंद मानला ते नसतानाही मी आनंदी आहे, ही कल्पना कशी पटेल मला. कल्पना रहित जे सुख. कल्पना ज्याची मी केली नाही ते कल्पनेच्या ज्या मी कल्पना केल्या त्या कल्पना सोडून सुख आहे. मी ज्या सुखाच्या कल्पना केल्या त्या सुखाच्या कल्पनांच्या व्यतिरिक्त जे सुख आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे माझ्या. मग कल्पनेरहित जे सुख तेथे नाही संसार दुःख. मग समर्थ म्हणतात त्या ठिकाणी जे कल्पनेरहित असं जे सुख तुला मिळवायचं असेल तिथे बाकी संसाराचं दुःख नाही. म्हणजे सगळ्या कल्पना थांबवून टाकायचे, विचार थांबवायचे. 5, 10, 7, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये कल्पना रहित निर्वात करून डोकं आणि शांत राहिलं तर तिथे संसाराचं दुःख नाही. नाही तर प्रत्यक्षामध्ये कितीही सुखी असला तरी दुःख भोगतो आणि कितीही दुःखात असला तर सुखी असू शकतो. या कल्पनाच्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या सगळ्या सोडून दे. कल्पना सोडून दे आणि एक क्षण असा की ज्या ठिकाणी कल्पना रहित, कोणतीही कल्पना न करता मी सुखी आहे, मी ब्रह्मानंदात आहे, मला भगवंत भेटलेला आहे किंवा तो आणि मी काही वेगळा नाही, हा जो सकारात्मक विचार आहे त्या विचारामध्ये
म्हणून त्याची एक होऊन असावे, म्हणून तेथे नाही तिथे संसाराचं दुःख नाही. थोडीशी मानसिक कल्पना जर केली तर बाहेर पर्वत समुद्राच्या बाहेर ज्या लाटा आहेत त्या लाटा समोर समोर आहेत. मध्ये जसं समुद्र शांत आहे तसं वरवर दुःख आणि सुख आहे. त्याच्यावर जर आलो तर सुख दुःखाच्या रहित, संसाराच्या सुख दुःखाच्या रहित तिथे एक अशी अवस्था आहे की ज्या ठिकाणी शाश्वत सुख आहे. म्हणून त्याची एक होऊन असं, म्हणून ते होऊन राहा. मी सांगतो त्या अवस्थेमध्ये येऊन तर बघ. सुख दुःखांच्या पलीकडे विचारच न करता काही ठिकाणी शांत राहून बघ. हे 24 तास नाही, 1 तास राहून बघ. एकदा का ते सुखाची चटक लागली की मग छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या मनावर परिणाम होणार नाही आणि मनावर नियंत्रण, हाच तर माझा उद्देश आहे. हळूहळू याची दुःखाची तीव्रता कमी होते, सुखाची तीव्रता कमी होते आणि मन स्थिर होतं आणि त्या ठिकाणी संसाराचं दुःख नाही. ब्रह्मांडामध्ये, सगळ्या ब्रह्मांडामध्ये किती विचार केला तरी दुःख आणि सुखाच्या संकल्पना आणि लहरी असतातच. त्याच्यापेक्षा वर असं ब्रह्मची होई जे श्रवणे. म्हणून आता मी सांगतो, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहे आणि ग्रंथ समोर आहे. अतिशय सुंदर वारीचं वातावरण आहे, जगन्नाथाचा रथ निघतोय. या सुंदर वातावरणामध्ये ब्रह्मची होई जे श्रवणे, अतिशय उत्तम असं श्रवण, ज्यासाठी वरचे कान जरी हसूस नसतील ना तरी कर्णांच्या आतमध्ये जी संस्था आहे ना ती संस्था त्यासाठी आतुर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतील तेव्हा वृत्ती ब्रह्मची होई जे श्रवण, आणि मग तेव्हा सतत 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 श्रवण केलं त्या गोष्टीचं तर बाकी तुला ब्रह्माची संकल्पना कळेल. कारण ते सांगणारे ते अनुभवी जे लोक आहेत त्या अनुभवी लोकांच्या श्रवणातूनच पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाही. हे जर नाही केलं तर येणं जाणं चुकणार नाही. श्रवण केलं नाही त्या ठिकाणी वृत्ती स्थिर, आणि हे की कितीही सांगितलं सद्गुरूंनी सांगा, कितीही सांगितलं आणि आपण जर ऐकलं नाही तर त्यांनी म्हटलं म्हणून त्याची एका ऐसे सदा येणे जाणे चुकीचे ना. त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर येणं जाणं चुकणार नाही. येणं जाणं जन्म मृत्यूच्या गोष्टी सोडा, पण सुख दुःखाच्या भोवऱ्यातून आपण पार होणार नाही. ते येणं जाणं जन्म मृत्यू हा विषय वेगळा आहे. अजून 25-30 वर्ष जरी आपण जगणार आहे त्याच्यामुळे तो जन्म मृत्यू हा विचार नाही आहे, म्हणजे जगणार आहे याची खात्री नाही आहे. पण आपला जो तो वेळ आहे, पण कमीत कमी जे रोजचं सुख दुःखाच्या भोऱ्यात अडकतो ते तरी कमी होईल. सतत सतत अतिशय उत्तम श्रवण केलं तर तुझं ते कमी होईल. मने अंतरिक्ष असावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. मने अंतरिक्ष जावे, अंतरिक्षामध्ये मनाने जायचं. क्षण एक ब्रह्मची व्हावे, किती म्हणजे त्यांनी त्यांचं पण उत्तर दिलंय. कसं करता येईल? एका क्षणात अंतरिक्षात जायचं मनाने. अमेरिकेला जायला आणि आपल्या दुसऱ्या गावाला जायला बस लागते, गाडी लागते, घोडा लागतो, सगळं लागतं. मनाने अंतरिक्षात काय विष्णूच्या मांडीवरही बसायला काही लागत, पण विचारच मनात येत नाही. तसा हा प्रश्न आहे. प्रत्येक पाण्याच्या घोटासोबत प्रत्येक पाणीचा घोट घ्यायचा म्हटलं की बसायचं आणि अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोद्भवम तीर्थम जठरे धारयाम्यहम असं म्हटलं म्हणे की तीर्थ होतं पिलेलं. प्रत्येक वेळी पूजेच्याच वेळी म्हणतो तेवढंच नाही, फक्त दिवसभर पाण्याचा थेंब पोटात गेला की तेच म्हणायचं. मग ते म्हटलंय त्याचे परिणाम सकारात्मक मिळतात. जेवायला बसायचंय, कुठेही जेवायला बसायचंय, कुठेही जेवायला बसायचंय, महाराज या जेवायला येतात. या सगळ्या गोष्टीचं केलं तर ब्रह्म एक क्षण व्हायचा, त्याच्यानंतर पुढची जबाबदारी त्यांची, त्याच्यानंतरची पुढची सगळी जबाबदारी त्यांची. बोलवलं की येतातच. आपण सुद्धा कोणी बोलवलं की जातोच. बोलवल्याशिवाय जात नाही, पण बोलवल्यावर जातो. मग आपण जर बोलवलंय त्यांना मनापासून ते येतात आणि त्यांनी खाल्लेलं, त्यांनी पचवलेलं त्यांची जबाबदारी. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी अंतरिक्ष, ह्या छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जीवनात जर केल्या तर भवसागरी त्यांना म्हणायचं तुम्ही पार करा. सुख दुःखाच्या पर मला आता सगळं समजलंय. ते 2 पक्ष्यांची गोष्ट ऐकली, हत्तीचा दृष्टांत ऐकला, जरी समर्थांचे शब्द समजले नाही त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून विचार केला आणि विचाररहित अवस्था करा म्हणतात ना, मी केली. आणि मनाने अंतरिक्षात जा म्हणतात समर्थ, सरळच लिहिलंय.
5वी ओवी, मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची भावे. क्षण एक ब्रह्मची भावे. क्षणभर एकभर मी ब्रह्मच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं काही नाही, माझं काही अडलेलं नाही, माझं काही राहिलेलं नाही, मला काही शील, मला सगळं मिळालं आहे असं एक क्षण फक्त. आणि पुन्हा तेथून कोसळावे, तिथून पुन्हा कोसळावं, वृत्तीच यावे. आपली जी सहज वृत्ती आहे त्या ठिकाणी राहावं. सहज वृत्ती, मन नाही विचलित होऊ द्यायचं. जी सहज वृत्ती आहे त्या ठिकाणी, म्हणजे मनाने ब्रह्माजवळ गेले त्या ठिकाणी शांतपणे काय म्हटलं त्यांनी, मने अंतरिक्ष जावे, ब्रह्मची व्हावे, ब्रह्म व्हायचं. नंतर पुन्हा कोसळायचं खाली. अर्थात तिथे कसं राहणार जास्त वेळ, मन जास्त टिकणार नाही, खाली कोसळायचं. आणि कोसळलं तर आपली जी सहज वृत्तीने कामं करायची. देह देव पाठ हृदय संपुष्ट मध्ये गुरु मूर्ती बैसविली, सुरू. म्हणजे एक क्षण तरी ब्रह्माच्या जवळ, म्हणजे त्या अंतरिक्षामध्ये मनाने जायचं. स्पष्ट दिलाय संकेत, करायचे प्रयत्न. साध्या साध्या गोष्टी सुद्धा केल्या ना तरी या सगळ्या गोष्टी करतील. आपल्याला मोठ्या गोष्टी कठीण आहेत कारण आपण सद्गुरू नाही आणि तेवढे पुण्यवानही नाही, पण करत राहायचे प्रयत्न. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते. प्रत्यावृत्ती सैरावैरा, मग त्याची प्रत्यावृत्ती जी असते त्याच्या विरुद्ध वृत्ती सैरावैरा पळते. किती करू येर झाला, पायी लावून या दोरा कीटक जैसा. आता पायी लावून कीटकाला जर पकडलं तो पुन्हा जसा पळतो तसं मन आपलं पुन्हा पुन्हा वृत्ती तदाकार होण्यासाठी तयार असते, पण पुन्हा आपलं मन मागे खेचतं. जसं कीटकाला बांधलेल्या दोऱ्याला जसा तो पुढे पुढे पळतो आणि तो दोरा जसा आपण ओढला की मागे येतो, पुन्हा पुढे पळतो, तसं आपल्या मनाचं होतं. त्यांनी म्हटलं प्रत्यावृत्ती सैरावे. किती बारीक अनुभव आहे समर्थांचा. आपलं कसं होणार आहे, कसं होतं हे त्यांना सगळं माहिती आहे. वृत्ती सैरावैरा पळतात. नाही हो, तिथे काही दिसत नाही. ब्रह्माचे तिथे कोण दिसलं मला, प्रत्यक्षामध्ये कोणीच दिसलं नाही मला. मग त्यामुळे वृत्ती पुन्हा आली, कोसळली दाणकन खाली, काही नाही, पुन्हा आपल्या संसारामध्ये लागलो. असं नका, तो कीटक जसा करतो ना तसं नका करू. एकदा टिकलं ना तिथेच टिका, प्रयत्न करा. प्रत्यावृत्ती सैरावैरा करी किती करू येर जरा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर ऐसे झाले पाहिजे. उपदेश काळी तदाकार. एक क्षण उपदेश घेत असताना आपण जेव्हा त्यांच्याकडून उपदेश घेतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाचतो, त्यांनी तेव्हापासून सुरुवातीपासून तेच सांगितलंय की वाचत असताना, श्रवण करताना 1 तास निरूपणामध्ये श्रोता आणि वक्ता दोघांनाही असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जीवनच नाही काही. या 1 तासा व्यतिरिक्त जे केदारनाथला गेले, जे कोणत्या एखाद्या यात्रेला गेले, त्यांना वाटलं देवभूमीसारखं देव कोणती जागाच नाही, पण तिथे राहणारे देवभूमीतले कोणते त्या देवभूमीला विशेष मानतात. म्हणजे जिथे गेल्यावर वाटतं ते थोडा वेळ वाटतं. उपदेश काळी तदाकार, थोडा वेळ. ज्यावेळी उपदेश असतो त्यावेळी असं वाटतं याच्या व्यतिरिक्त मी आता काहीच करणार नाही, हेच खरं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं जे आहे ना ते जीवनात सगळं खोटं आहे हे मला कळलंय. उपदेश वेळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर ऐसे झाले पाहिजे. पण पुन्हा शरीराने जर काही धडपड केली तर नाही, असं नाही करायचं, ऐसं झालं पाहिजे. एकदा मोठा सोन्याचा गोळा हाताला लागल्यावर, कल्पतरू हाताला लागल्यानंतर कशाला त्या करवंटीच्या मागे धावायचं. हे तर सगळ्या त्या पोथ्या पुराणांमध्ये त्यांनी लिहिलंय सगळ्यांनी, संतांनी, की एकदा कल्पवृक्ष हातामध्ये आल्यानंतर काय करवंटीच्या मागे लागलाय. पण ते तसं होतं. पुन्हा आपलं इकडे आले, ऐसे झाले पाहिजे. तिथे राहिलं तेच मला आवडतं, मला काही नको, मला काहीच नको. किंवा जे काही घडतंय त्याला मी शरण आहे. जे घडेल त्याला मी अगदी निस्वार्थ वृत्तीने त्याचा सामना करीन आणि त्यामध्ये तुमचा विचार करीन. या बरं तुम्ही, हे तर साधं उदाहरण आहे. जेवायला बसते, या बरं तुम्ही, निरूपणाला बसते, या बरं तुम्ही. विसरायचंच नाही त्यांना. त्यांना विसरलं नाही तर ते ब्रह्मापर्यंत नेतील. त्यांनाच विसरलं तर ब्रह्मापर्यंत नेणार कोण. आपल्यामध्ये कोणामध्येही ताकद नाही की त्यांच्यापर्यंत जाण्याची. त्यांना बोलवत राहायचं सतत सतत. आणि त्यांना जसं जसं सतत सतत बोल, आपण बघतो ह्या 1 तासामध्ये किंवा जेव्हा सत्संगात असतो तेव्हा त्यांचं अस्तित्व असतं, त्यांचं तेज असतं, त्यांचं सत्य असतं, त्यांचा प्रकाश असतो. अन्यथा एवढी कुवत आपली सुद्धा नाही बोलण्याची आणि ऐकण्याची. त्यांना बोलवलं की ते येतात आणि ते आले की काय घडतं हा आनंद आपण घेतो. असं जर तिथे टिकलं मन, असे झाले पाहिजे. या ठिकाणी ते म्हणतात असंच झालं पाहिजे, म्हणजे होत आहे.
हा तरी आनंद 1 तासाचा कमी. पण ते म्हणतात पुन्हा जो मायेमध्ये येतो, पुन्हा हा 1 तास निघून गेल्यावर पुन्हा ज्या काही घटना घडतात त्यामध्ये जे मन नाही, नाही तुम्ही आता तुम्हीच राहा माझ्या हृदयात, तुम्हीच थांबा, आले होते ना, निघून नका जाऊ, थांबा तुम्ही, रात्री झोपतानाही तुम्हीच राहा, असं म्हणत म्हणत मग कदाचित सकाळपर्यंत ते मनात राहतील. अन्यथा मनामध्ये पुन्हा वेगवेगळे विकल्प, मनात कल्पना येतील. असं होऊ शकतं, होऊ शकतं नाही, होतच असतं. जय जय रघुवीर. होऊ शकतं काय, आपण तो अनुभवच घेतोय. जो स्वये ब्रह्मची झाला, आता त्यांनी म्हटलंय जो स्वये ब्रह्म झाला तो मागुता कैसा आला. आणि जर म्हटलंय ब्रह्म झालं, ब्रह्म झाल्यानंतर मागुता कसा आला बरं. मागुता कसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. आता तर श्रोत्यांनी म्हणावं, मी ब्रह्मापर्यंत गेलो, इथपर्यंत या वृत्तीला पोचायला पाहिजे. मी ब्रह्मापर्यंत गेलो, रात्री एक क्षण का विचार केला, मी ब्रह्मापर्यंत गेलो, म्हणजे मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्माची भावे, असं जेव्हा माझं झालं, तर खाली आल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की स्वयं ब्रह्मची जो मागुता कैसा आला. मग इतकं गोड फळ हातात लागल्यावर पुन्हा आपल्या खाली येणार का आपण. तो कसा आला मागुता, याची लाज वाटली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, मागुता कैसाला ऐसे ज्ञान माझे मला प्रशस्त न वाटे. माझं मला वाटलं पाहिजे इतकी वर छान, वर 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 काय धपकन पडायचं. पुन्हा त्याच्यातच किती कष्ट आहे वर चढायला. वर चढायला समर्थ किती हळूहळू समजून चढा चढा चढा. चढल्यानंतर आवडल्यानंतर म्हणे वृत्तीत या, संसारात नका येऊ, वृत्तीत या, सहज वृत्तीमध्ये, संसारात नका अडकू पुन्हा. आणि जर अडकले तर ते म्हणतात ब्रह्माची होऊन जावे तरी त्या संसाराचं असावे. जे स्वयंची ब्रह्माची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. आता मला प्रशस्त वाटत नाही माझं की मागुता कसा आला. म्हणजे मागुता कसा आला हे मला पटतंय का, पटतंय का. म्हणजे कल्पना स्पष्ट होते ना की पुढे चांगलं गेलो आपण, MSc झालो आणि 10वीच्या वर्गाला बसलं तर प्रशस्त वाटेल का, असं समर्थ म्हणतात. की MSc आपण जर MSc झालोय आणि म्हटलं नाही म्हणजे 10वीतच बसतो पुन्हा, तर ते कसं काय, म्हणजे काही प्रशस्त आहे का ही गोष्ट. जे पुढे गेले ते पुढेच जाणार. मग एकदा तिकडे जाऊन बोलवलंय त्यांनी अंतरिक्षामध्ये आणि पुन्हा खाली, मला प्रशस्त वाटत नाही. हे प्रशस्त न वाटे असं श्रोत्याला वाटलं पाहिजे. नाही तर इथे बरं आहे, सांगितलं एकदा गेलो, ते काही बरं वाटत नाही, पुन्हा असं नकोय घडायला. आता ते एकदा का तिथे गेलो ना, तिथेच वृत्ती तदाकार झाली पाहिजे. कारण त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय, अद्वैत ब्रह्म निरूपिले जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. या निरूपणाने मला तदाकार केलेला आहे, त्या ठिकाणी मला चिकटलं पाहिजे. आता असं आहे. मग ब्रह्मची होऊन जावे का ते संसारी असावे. आता मला प्रश्न पडला पाहिजे, का संसारी, कशासाठी संसार. आता त्या संसाराचे दुर्गुण आठवायचे, संसाराचे सुख आठवत असताना त्या सुखासोबत आलेलं दुःख आठवायचं, किंवा पूर्ण आत्मचिंतन करायचं, काय मिळालं आपल्याला जन्मापासून. नंतर दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून. किती भरंगळू दोन्हीकडे, इकडे नाही तिकडे, तिकडे तर जाऊ शकत नाही संसारात. त्यांनी आधीच सांगितलं एका म्यानात 2 तलवारी राहणार नाही. ही तर पहिले स्पष्ट कल्पना. एक तर मी राहील नाही तर माझा संसार राहील. भगवंत आणि सद्गुरू म्हणतात एक तर मी राहील नाही तर माझा संसार राहील. तर संसारामध्ये किती दिवस, अर्धा संसार अर्धे सद्गुरू, किती दिवस. एक टोक गाठलंच पाहिजे, आणि तेही वरचं, खालचं नाही. आता खाली उतरायचं नाही, एकदा चढलं की वर. आणि वर जर जायचं असं किती, दोन्हीकडे भरंगळावे, इकडे आणि तिकडे, दोन्हीकडे कसं काय भरंगळणार, किती दिवस आणि कितवा जन्म आहे माहित नाही. 24वा 25वा 1000वा तितक्या जन्मामध्ये तेच चाललंय, खाली पडणं. आता ब्रह्माचा शोध जर त्यांनी दिलाय तर ते म्हणतात की ब्रह्मची होणी जावे का ते संसाराय असावे, दोन्हीकडे भरंगळावे किती म्हणून, किती किती असं वाटलं पाहिजे. श्रोत्याला वाटलं पाहिजे की आता किती हे म्हणतात ना, ते माझी आता वृत्ती आहे. आणि त्या गोष्टी आता ते समजलं आहे. म्हणजे ती कल्पना समजली आहे की काय कल्पना, एकदा का उंच गेल्यानंतर खाली येण्याची गरज काय, दोन्हीकडे काय भरंगळायचं. आता एक पक्क करायचं, संसार पक्का केला तेव्हा काय घडलं ते आठवलं.
म्हणजे आत्मचिंतन केलं, सिंहावलोकन केलं, जीवनाचं काय घडलं, वाईट नाही चांगलं नाही, काहीच नाही घडलं, काहीच नाही मिळालं हातात. जेव्हा मी वर जाईन किंवा माझा जीवा संपेल तेव्हा माझ्या हातात असं काहीच शिल्लक नाही की जे मी वर घेऊन जाऊ शकेल. त्यामुळे काय आता इकडचं सोडणे आणि तिकडचं धरणे ह्याच्याशिवाय माझ्याजवळ पर्याय, आणि मला ते आवडतंय. परिमया पदाकार व्हावे, ब्रह्मचर्य होऊन नसावे, पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा. आता मी ठरवलं पुन्हा पुन्हा या संसारात येणे नाही, असं मी ठरवलंय. असा श्रोता म्हणतोय. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारी असावे, दोन्हीकडे भरंगळावे, किती म्हणून विसरा. आणि मग निरूपणी ज्ञान प्रबळ, अशा प्रकारचं निरूपण सांगणारा जो वक्ता आहे आणि ते जे समर्थ आहेत आणि ते जे सद्गुरू आहेत, त्यामुळे ज्ञान येतं. कशाचं, मी कोण आहे, मला काय करायचंय, माझा काय कशासाठी जन्म आहे आणि मला आनंद कशात आहे, तिथे किती आनंद आहे, तो शाश्वत आनंद आहे. तो आनंद मी कधीच अनुभवला नाही, काही अपेक्षा नाही, देणं नाही, घेणं नाही, नुसता आनंद आहे. मग हे जे ज्ञान मला मिळालं हे निरूपणातून मिळालं. जय जय रघुवीर. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या ज्ञानाचा परिपाक आहे अनुभवाच्या रूपाने घेणार आहे त्या उभ्या. कारण तो श्रोता आहे. आता वक्ता तर बोलून जातो, श्रोत्याला तर प्रश्न पडले पाहिजे ना. काही बोलणारा बोलून जातो, पटलं का नाही पटलं, घेतलं का नाही घेतलं, हा प्रश्न श्रोत्याचा आहे, वक्त्याचा काही संबंध नाही. वक्ता म्हणजे मी नाही. जो आता गुरु सांगतायत त्यांना गुरूंचं ज्ञान आणि शिष्याने घेण्याची तत्परता, निरूपणी ज्ञान प्रबळ, उठवून जाता ते मावळे. अरे बाबा असं होतं, ज्ञान निरूपणामध्ये मिळतं हे सगळं चांगलं आहे आणि तिथून उठून गेलं की मावळून जातं. मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूप. कसलं ब्रह्मरूप धरतोय, कामक्रोध खवळता. ऐसा कैसा ब्रह्म झाला, असा ब्रह्म होऊ शकत नाही. कामक्रोध जर खवळत असतील म्हणजे पुन्हा संसारात मन जात असेल तर असा ब्रह्म होऊ शकत नाही. दोन्हीकडे अंतरला, ना इकडचं मिळालं ना तिकडचं मिळालं. जय जय रघुवीर समर्थ. एवढा मनुष्य जन्म, इतका उत्तम नरदेह मिळालाय, इतके सुंदर संधी मिळाली आहे. संसारात सगळ्यात मोठा राजा झाला तरी त्या राजाचं काय मिळालं त्याला, या संसारातून काय मिळालं त्याला. त्यामुळे इकडे संसारही खरा आणि अंबाजींना काय मिळत आहे विशेष. आणि दोन्हीकडे अंतर, तिकडे मिळू शकत नाही, इकडे संसारात रमलाय. जय जय रघुवीर समर्थ. संसारामधलं कधी काही मिळू शकत नाही आणि संसारामध्ये रमल्यामुळे परमार्थ साधत नाही. दोन्हीकडे अंतरलो ना हे ना ते. इथे तर पूर्णत्वाला कधी जाऊ शकत नाही. आयुष्यात कोणी गेलेलं नाही संसारात. म्हणजे ते त्रिकालाबाधित सत्य आहे की संसारातून कोणीही तरुण गेलेला नाही. मग आता हे तर नाहीच, मग याच्यात रमल्यामुळे आयुष्यही गेलं आणि तेही अंतरलं. असं किती वेळा करायचं. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोन्हीकडे अंतरला. गोडगस्तपणे केला संसार त्याचा, दोन्हीकडून तो वाया गेला. संसारही वाया गेला आणि परमार्थही साधला नाही. असा दोन्ही पद्धतीने तो वाया गेला. वाया गेला म्हणजे जन्म वाया गेला, पुन्हा जन्म घ्यायचा. पाहू कोणत्या जन्माला नरजन्म मिळतो, कोणत्या जन्माला सद्गुरू मिळतात आणि कोणत्या जन्माला आपण ब्रह्मापर्यंत पोचतो, याची वाट बघत पुन्हा योनींमध्ये प्रवास सुरू. घेता ब्रह्मसुखाची गोडी. ते म्हणतात आहे, घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे ओढी. संसार ब्रह्माची गोडी घेता घेता संसारिक मागे ओढतो. संसार करिता आवडती, ब्रह्मी उपजे ना मागुती. आधी संसार करताना संसारच आवडतो आणि संसार आवडत असताना ब्रह्मी उपजे मागुती. नंतर कधीतरी ब्रह्म उपजतं. ब्रह्म घेत ब्रह्मसुखाची गोडी असताना सुद्धा संसार सुख मागे ओढतं. जसं त्या किड्याला बांधून ठेवला तो मागे आणि पुढे करतो, तसं आपण सुद्धा संसारामध्ये येण्याची इच्छेसाठी धडपडतो. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरी एकही ना हे मिळालं ना ते मिळालं. आपल्याला निदान ऐकून आणि त्यांच्या कृपेने थोडं असं काहीतरी ब्रह्मसुख हे कळलं तरी. हे जर ऐकलं वाचलं श्रवण नसतं तर तेही कळलं नसतं. म्हणजे आपला जन्म अक्षरशःच वाया गेला असता. जर संत नसतील आपल्या जीवनात तर मस्त खाल्लं प्यायलं आणि एक दिवस संपलो. पण आता निदान कळलंय. पण कळल्यानंतर पुन्हा मागे पुढे जी ताण आहे, किती दिवस करायचा. कळलंय ना तिकडे काहीतरी आहे, सोलीव सुख आहे. असं सुख आहे की प्रत्यक्ष भगवंत आपल्यासाठी वाट बघतोय. आणि अशा सुखाला
हे दोन्ही अपुरे पुरे एकही नाही, दोन्ही अपुरं नाही ठेवायचं, एक तरी पूर्ण करायचं. आणि संसार पूर्ण होऊ शकत नसतो. कितीही म्हटलं आयुष्यभर मुलाला आपण पुरावं तर आपण पुरू शकणार नाही आहे. आपल्या माघारी त्याचं काय होईल आपल्याला माहित नाही. आईला माहिती नाही आपलं आता काय चाललंय. कोण कोणाला पुरतंय संसारामध्ये. पैसा कितीही मिळवला तरी काय खाणार आहे पैसा. कुठलीच गोष्ट संसारामध्ये पुरतच नाही हे जर निश्चित झालंय तर त्या ठिकाणी जाऊन बसण्यात काय त्रास आहे. सोडा संसाराची आसक्ती, सोडा. 2 ओव्या वाजते आणि थांबते. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही श्रीराम. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुष्टित, काय करणे निश्चित एकही नाही श्रीराम. ऐसा श्रोता करी विनती, आता राहावे कोणी रीती, म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही श्रीराम. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एक. आता किती मोठा वक्त्याचा संबंध, किती मोठा श्रोत्याचा. 10 ओव्या कोणत्याही समासामध्ये एवढ्या मोठ्या ओव्या श्रोत्याच्या नाही. वक्ताच बोलतोय, शिष्य गुरुच बोलतायत. या ठिकाणी 10 जवळपास ओव्या म्हणजे त्यांनी स्वतःचा अनुभव घेण्याची इच्छा आणि थोडंफार सद्गुरूंच्या आज्ञेने त्याचं निरूपण सुद्धा झालंय. अशा प्रकारचं हे 10 ओव्यांचं निरूपण, 10 ओव्यांचं निरूपण आपल्या समर्थचरणी समर्पित करते आणि आज थांबते. जय जय रघुवीर समर्थ. घेताय का दादा की मी घेऊ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कोणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतो, त्वामध्यात्मज्ञान विरंतर हृदिभाव्यं, हे या हे यद्वन्द्वविहीनं पदमेकं, सत्तामात्रं सर्वदुष्टं, प्राणापानौ निश्चय बुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं ऋषिवेगां. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभाव प्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्ते अर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरदावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपो खिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैः प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम्. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविदानं भूमिमर्त्या. रामं श्यामं कामदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण. जय जय राम.
महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां. तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन. पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.